बघा, एका रकमेचे दशांशे 12 दराने सरळ व्याजाने 6 वर्षाचे व्याज 1200 रुपये व 8 वर्षाचे व्याज 1600 रुपये होते, तर ती रक्कम कोणती सर? कोणताही एक व्यवहार घ्या. 6 वर्षाचं व्याज 1200, याचा अर्थ प्रतिवर्षी व्याज 200 आहे. 8 वर्षाचं 8 गुणिले 200 1600. ओके, कोणताही एक व्यवहार घ्या. सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हा सर्वांना माहीत आहे. सरळ व्याज काढण्यासाठी सूत्र आहे म गुणिला द गुणिला क छदस्थानी 100. प्रश्नामध्ये ती रक्कम अर्थात मुद्दल विचारली. इथं पहिला व्यवहार 6 वर्षाचं होणारं व्याज 1200 रुपये. प्रश्नामध्ये व्याजाचा दर सुद्धा दर्शवला. 6 वर्षाचं व्याज 1200 सरळ व्याजाच्या रकान्यामध्ये मांडा. म काढायचा, म म्हणजे मुद्दल. व्याजाचा दर 12 आहे लेकरांनो, आणि ही गोष्ट 6 वर्षाची म्हणजे इथं मुदत 6 आहे. मुदत म्हणजेच क म्हणजे काळ. ओके, छदस्थानी 100. आता हे 100 या 1200 कडे जाताना गुणिला स्वरूपात मांडावे लागतात, आणि हा गुणाकार 12 सोबत गुणिला म आहे. हा संपूर्ण गुणाकार 12 1 12, त्यावर 4 शून्य. छदस्थानी किंवा एक पायरी वाढवा सर 72 म. आता 12 आणि त्यावर 4 शून्य म्हणजे 1,20,000. याला भागीला 72. समोर म म्हणजे हे मुद्दल जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारले. हा संपूर्ण भाग जातो लेकरांनो 1666.66 न. ही आहे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. तर ती रक्कम कोणती सर? 1666.66 हे या प्रश्नाचं उत्तर. मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.